तर तुमच्यासाठी हे सांगायचं मला, उम्र को हराना है, उम्र को हराना है तो शौक जिंदा रखिए जनाब। उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए जनाब। उठना चले ना चले, मन का परिंदा उड़ता रखे जनाब। सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाश घेतला, तुम्ही वॉकिंग करू शकता, रनिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, स्विमिंग करू शकता, तुम्हाला जे झेपेल ते करू शकता। इव्हन की तुम्ही डान्स करू शकता, गाणी म्हणू शकता। आता वॉकिंग करायचं म्हटलं तर आता उद्या चालून समजा सकाळी आता कोणी जर कधीच चाललेलं नाही, असंच एका सेवानिवृत्त व्यक्तीने विचार केला की नाही आता आपल्याला म्हणत आहे सर आपण चालू करू चालायला, तर ते सकाळी त्यांनी 5:30 वाजता उठले आणि ते वॉकिंग करायला गेले बगीच्यात। तर तिथे एका सुंदर स्त्रीने त्यांना स्माईल करून गुड मॉर्निंग म्हटलं। अंधारात त्यांना काही दिसतं नाही, ते खूप खुश झाले, ते घरी आले खूप खुश होते। त्याच्या बायकोने विचारलं का तुम्ही आज खूपच जास्त खुश दिसून आले? तर ते सेवानिवृत्त व्यक्ती म्हटले किंवा आज एका सुंदर स्त्रीनं माझ्याकडे हसून आज गुड मॉर्निंग म्हटलं, मला खूप आनंद झाला, आज मी थोडंसं जास्त चाललो। तर त्याची बायको म्हणे ती सुंदर स्त्री मीच होती, म्हणे मी बघायला आली, म्हणे खरंच तुम्ही फिरवून आले का बाया कोण आले? तर सांगायचं म्हणजे सोरटोनिन तुम्हाला भरपूर घ्यायचं आहे। दुसरा आहे डोपामिन। आता डोपामिन म्हटलं तर प्रेम, जिव्हाळा, डार्क चॉकलेट जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर डोपामिन तुम्हाला भरपूर मिळेल। रोमॅन्टिक होणं आवश्यक आहे, डान्स, सकाळी तुम्हाला जर कोणाला वॉकिंग करायचं असेल तर डान्स करू शकता तुम्ही। आता रोमॅन्टिक म्हटलं तर धर्मेंद्रची आठवण येते। आता धर्मेंद्र आपल्याला येत नाही तर खूप रोमॅन्टिक होते ते, त्यांचं पहा तेव्हा भाषण ऐकलं तर मस्त ते शेरो शायरी म्हणायचे हे ते। आता तुम्ही म्हणाल तर त्यांच्या पाठीची ड्रीम गर्ल होती, आमच्याकडे कुठलं ड्रीम गर्ल आहे हे तर आपल्या बायकोलाच आपण ड्रीम गर्ल समजाल। आणि रोमॅन्टिक होताना तुम्ही गाणे म्हणू शकता, आपल्या पत्नीसाठी गाणं म्हणून दाखव 2 ओळी। आता मला छंद आहे, गाण्याचा छंद आहे, डान्सचा छंद आहे, बासरी, गिटार सगळं वाजवतो मी। हे कशासाठी करतो? स्वतःला तरुण ठेवण्यासाठी। माझं लक्ष आहे 100 वर्ष निरोगी आयुष्य जगायचं। गाणं सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, प्रीतीच्या फुलातला सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला। पहिला भाव कसा भाव? पत्नी सोबत तिला कळवायचा। डोपामिन भरपूर रिलीज झालं। आता ऑक्सिटोसिन, तुम्ही सगळे जे मित्रमंडळी बसले आहे, ऑक्सिटोसिन भरपूर प्रमाणात मिळते। मित्रांसोबत तुम्ही कधी आपल्या जुन्या मित्र, आजकाल ते 10वीचे मित्र, 12वीचे मित्र, ग्रॅज्युएशनचे मित्र मेळावा भरतात, त्याच्यासोबत ते ग्रुप पिकनिक काढतात। त्याच्या मागचा उद्देश हाच आहे ऑक्सिटोसिन भरपूर घेणे। आणि त्या ऑक्सिटोसिन मधून आपल्याला प्रचंड आनंद होतो। तुम्ही आता सगळे इथं ग्रुपमध्ये जमलेला आहे तर ऑक्सिटोसिन भरपूर क्रिएट होऊन राहिलेला आहे। तुम्हाला माझं भाषण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला एक वेगळं एनर्जी जाणवेल आणि ती एनर्जी घेऊनच जायचं आहे, कारण की आपलं टार्गेट आहे 100 वर्ष निरोगी आयुष्य जगणे। त्यानंतर आहे एंडोर्फिन। एंडोर्फिन जो आहे तो विनोद निर्माण करतो। जसं आपण एखादा विनोदी पिक्चर पाहिला किंवा विनोदी सिरियल ऐकली किंवा तुम्ही जर तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असेल तर तुम्हाला एक वेगळा आनंद होतो, त्यावेळेस तुम्ही जग विसरता। तर हे सगळं एंडोर्फिन क्रिएट होते, तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे। हे झालं आता तुम्हाला सक्रिय राहण्याकरता। आता आहे वेल्थ, संपत्ती। आता हे पण सांगतो, या पुस्तकात एक स्टोरी लिहिलेली आहे। एक API असतात, ते भामरागडहून निवृत्त होतात। ज्यावेळेस ते घरी येतात त्यावेळेस घरी आल्यानंतर
सांगतात की मी अमरावतीवरून निघालो, नागपूरला पोहोचत आहे. या पुस्तकामध्ये स्टोरी होती ती एक लिहिली आहे. तर इथं आल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की मुलगा मुलगी किंवा पत्नी मला घ्यायला येईल, पण इथं रिटायर होऊन इथं आल्यानंतर त्यांना मुलगा मुलगी म्हणून घ्यायला येईल. त्याच्यानंतर ते घरी जातात. मिसेस म्हणते की नाही बा, मुलगा मुलगी दोघे इंग्लिश कामात असल्यामुळे ते व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही. ठीक आहे बाबा. त्याच्यानंतर हळूहळू काय होते, त्यांच्या हॉलमध्ये त्याची जी बेडरूम असते ती मुलगी म्हणते की मला बेडरूममध्ये असं त्या अभ्यास करायला आहे, तर त्याची जी रवानगी आहे ती हॉलमध्ये केल्या जाते. तिथं हॉलमध्ये अडी खूप अडचण होते. मिसेस हे कसं असते माहिती आहे का, पूर्वी काय होत होतं, ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसवर होते त्यावेळेस तुम्ही अर्धा दिवस बाहेर राहायचे, अर्धा दिवस घरी राहायचे. म्हणजे काय होतं, अर्धा माणूस न फुल पगार होता. पण आता काय झालं, रिटायर झाल्यावर फुल माणूस न अर्धा पगार होता. मग अडीअडचण हे ते, त्याच्यानंतर त्याची रवानगी. ते काय करतात, हॉलमध्ये मग तुमचं हे होते, ते अडगडीचं सामान असते की नाही, तिथं त्याचा बेड टाकलं जाते. त्याला असं वाटतं की बाबा अडगडीच्या सामानासारखं माझी कंडिशन पण ठेवलेली आहे. कधी कधी काय होते की आपण भरपूर दिवस बाहेर असतो, त्यावेळेस आपली सवयच नसते त्यांना, आणि ज्यावेळेस आपण घरी जातो त्यावेळेस त्यांना ते अडगडीसारखं वाटते. आणि आपण काय करतो, प्रेमात पोटी आपलं सर्व रिटायर झाल्यानंतर सर्व देऊन देतो मुलांना, आणि त्याचा ते गैरवापर करतात. मला काय म्हणायचं आहे, आपण मुलांना शिक्षण देत करतो, जसं कॉलेजमध्ये 18 वर्षापर्यंत करतात. त्याच्यामध्ये एकदा मुलगा बाहेर गेला तर तो त्याच्या भरोशा शिकल ना. तुम्ही त्याला 40 वर्षापर्यंत पोहोचता, गेरवा युपीएससी कर, मग तो म्हणते की आता हे होत नाही, मग लग्न करून द्या. लग्न झाल्यानंतर आता माझे मुलं माझ्या बायकोचं पडत नाही, डिवोर्स करून द्या. म्हणजे पूर्ण जीवनभर त्याच्यासाठीच आपण त्याग करायचा. आपलं पण काही जीवन आहे. हे कशासाठी होते, अति प्रेम. आणि हेच मुलं पुढे जाऊन काय करतात, मग वडिलाचं अकाउंट मधले पैसे काढून घेतात, दागिने काढून घेतात. एक आजीबाई माझ्या घरातून मिळाली होती, तिने मला म्हटलं होतं की माझे मुलं माझ्याला 2 टाइम जेवण सुद्धा देत नाही, माझ्या पूर्ण पेन्शनचा पैसा घेऊन घेतला, माझे दागिने घेतले. मी म्हटलं, प्रौढ नागरिक कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये कलम 23 नुसार तुम्हाला तुमच्या मुलांनी हडपलेली संपत्ती, दागदागिने परत मिळवण्याचा अधिकार आहे. जर ते द्यायला तयार नसेल तर पोलीस स्टेशनवर जा, रिपोर्ट द्या, किंवा लॉयर मार्फत तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही तुमचं, कारण तुम्ही मालक आहे, तुम्हाला तुमच्या पेन्शनचा अधिकार तुमचा स्वतःचा आहे, आणि त्याला कोणी हे करू शकत नाही. परंतु आजकाल कसं झालं आहे, आजकाल जमाना झाला आहे स्वार्थी, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आपल्यासाठी काही ना काही राखून ठेवा. एकदा सकाळीच माझ्याकडे 82 वर्षाचे गृहस्थ आले, आणि ते म्हणाले की बा तुमचं पुस्तकचं नंबर पाहून मी आलो तिथे, आणि ॲड्रेस पाहून, आणि मला एक विचारायचं आहे तुम्हाला की माझा एक प्रश्न आहे म्हणे, की विचित्र प्रश्न आहे. मला पूर्ण घरदार सोडून बाहेरगावी जायचं, म्हणजे कुठेतरी गुरु केला आहे, तर माझ्या पेन्शन माझ्या डिसिजन मिळतं. मी त्यांना हे सांगितलं, तुमचं अजून गृहस्थाश्रमातून लक्ष काही गेलेलं नाही म्हटलं, कारण तुम्ही जर गेले असते, तुम्ही जर जातो म्हटलं तर तुम्हाला टेन्शन आहे म्हटलं, मिसेसचं कसं होतं. विचित्र प्रश्न नाही म्हणणार, साधारण प्रश्न आहे. पहिले ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्याश्रम सगळे आश्रम होते. त्याच्यामध्ये काही हा प्रश्न काही लिस्ट नाही आहे. तर एकच आहे सांगायचं की छंद जोपासा तुम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टीतून आनंद मिळते तो पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. आता राहिलं पेन्शन विभागात, पेन्शनमध्ये 5च मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे 80 ते 85, 20% तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल, 80 ते 85 20% वाढवते, 85 ते 90, 30, 90 ते 95, 40, 95 ते 100, 50, आणि 100च्या वर पूर्ण पेन्शन. जेवढी पेन्शन त्याची डबल, असा तुम्हाला फायदा आहे. त्याच्यामुळे तुमचं टार्गेट काय पाहिजे, 100 वर्ष मुलींची आवश्यकता आहे. हा तुमचा टार्गेट. दुसरं कम्युटेशन आता सध्या चालू आहे 12 वर्षात, तसं काही झालेलं नाही आहे.